तर ठाणे कोस्टल रोडच्या कामात घोटाळा झाला आहे असा आरोप प्रसाद लाड यांनी केलेला आहे। नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला। टेंडर तात्काळ रद्द करा प्रवीण दरेकरांनी देखील मागणी केली आहे। तर शासन स्तरावरती याबाबतीत कुठेही अनियमितता झाली नाही, मंत्री शंभूराज देसाईंनी ही प्रतिक्रिया दिली। हरकती असताना देखील खाडी किनाऱ्यावरती भिंत बांधण्याचं काम केलं गेलं आणि या माध्यमातून ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं त्याच्याकडनं माहिती मागवली असता मला जी माहिती मिळाली डिपार्टमेंटकडनं त्याची माहिती देखील विभागाला दिली जात नाहीये की कोण कॉन्ट्रॅक्टर होतं। पण माझ्या माहितीप्रमाणे नवयुग इंजिनियर नावाच्या कंपनीला हे काम दिलं गेलं आणि हे जवळजवळ 1316 कोटी 18 लाख रुपयाचं काम होतं आणि सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर तात्काळ ते काम 2700 कोटी रुपयाला केलं गेलं आणि कुठलीही पूर्व परवानगी नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वित्तीय मान्यता नाही आणि अशा पद्धतीत 2700 कोटी रुपयाचं काम कसं दिलं गेलं? 1316 कोटीचे 3364 कोटी पूल बांधला, पाचचारी बांधला, असा तिप्पट कोटी वाढ होते का? सीबीसी गाईडलाईन तुम्ही फॉलो केली का? फक्त प्रशासकीय मान्यता घेतली, सीबीसी गाईडलाईन फॉलोअप केली नाही। माझा आक्षेप आहे या टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे। साठे लोटे करून त्या ठिकाणी कंत्राटदारांनी संबंधितांनी या ठिकाणी फ्रॉड केलेला आहे। मी अत्यंत जबाबदारीने बोलतो। त्याच्यामुळे सभापती महोदय टेंडर त्या ठिकाणी तात्काळ रद्द करण्यात यावं, त्याची चौकशी व्हावी, ती आपण करणार आहात का हा माझा प्रश्न आहे। सन्माननीय सभापती महोदय, एवढी विस्तृत माहिती दिल्यानंतर सुद्धा सर्व नियमांचं, सर्व अटींचं, सर्व तरतुदींचं पालन करूनच या सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत। कुठेही या बाबतीतली अनियमितता MMRDA स्तरावर किंवा शासन स्तरावर या ठिकाणी झालेली नाही। तरी देखील सन्माननीय सभासदांच्या समाधान होत नसेल तर त्यांना ज्या मुद्देनिहाय माहिती हवी आहे त्याप्रमाणे स्वतंत्रपणे त्यांना या ठिकाणी माहिती दिली